नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर बघा, आता शेतातले कामं चालू झाले. तर आमच्या इकडे भरपूर असा पाऊस पण पडला. वाटलं की आता पेरण्या चालू होत्यात काही की, पण पेरण्या काही नाही झाल्या चालू. आता काम करायला वेळ भेटायला, कारण आता ऊन पडलं 2 दिवस. कसलंच ऊन नव्हतं, आबाळ आलेलं होतं. तर बघा, आमचे सगळे लेकरं हे ते सगळे आता आम्ही येचायला आलोत. तर चला, आमचं येचायचं रान दाखवतो तुम्हाला. तर बघा, आमच्या इकडं ना बऱ्याच पाऊस झाला आहे, पण पेरणीसारखा नाही झाला. आपल्याला वाटतंय लगेच असं म्हणजे शेतकऱ्याची लगेच पेरणी चालू होईल, तसं नाही बरं का. खूप कष्ट करावं लागते. तर ह्याच्यामध्ये अगोदर आपण नांगरून घेतलं आहे आणि आता पंजी केलेली आहे, आणि त्याच्यामधूनच आता काड्या सगळ्या आपल्या करडीच्या येचून घ्यायच्या आणि नंतर पुन्हा आणखीन पाळी घालायची आहे. जर समजा पाऊस जर आला तर मग पाळी राहून जाते. आता काड्या येचायच्या आणि पाळीच्या नंतर ज्या काड्या निघणार आहेत त्या पण परत येचायच्या. तर लेकरायनं काय सगळं काम होणार नाही, पण तेवढाच काहीतरी काडीचा आधार. आणि घरी पण इकडे तिकडे फिरण्यापेक्षा म्हणलं चला शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली बसता येते. आणि कोणी खेळत होतं, कोणी इकडे तिकडे जात होतं. तर इकडे जे काही लाकडं आहेत पडलेले शेतामध्ये, ते सगळे जमा करायला चालू आहेत आणि ते आपल्या गाडीमध्ये टाकायचे आणि एका कडीला न्यायचे, कारण पेरताना काही अडचण येऊ नये. आणि त्याच्यामध्येच सगळे लेकरं बसले आणि बसताना एकदमच बैल पुढे गेला, तर मल्हार पडत होता, पण नाही, त्याला धरलं, ईश्वरीनं धरलं त्याला. तर बघा, अशी गावाकडची मजा असते. मस्त बैलगाडीमध्ये बसले आणि आमच्या काड्या याचायला चालू होता. आणि त्याचबरोबर नंतर निघायच्या टायमाला ना सगळ्या जमा करायला होतं आणि लगेच फुकून पण द्यायलोत. आणि पाऊस जर चांगला झाला तर लगेच पेरणीला पण सुरुवात करायची आहे. लेकरांचं म्हणावं, आता हे सुट्ट्याचे दिवस येतं आणि ह्याच गोड गोड आठवणी त्यांच्या लक्षात राहतात. आणि आता एकदा जर शाळा चालू झाली तर मग शाळेचं त्यांचंच नियोजन त्यांचं चालू होते. ह्या फक्त आठवणी राहतात. आणि शेतकऱ्याचं म्हणाल तर शेतकऱ्यांना आत्ताशी कुठं कामाला सुरुवात झाली आहे. सगळे रानं नीट करायच्यात आणि नंतर पेरण्या करायच्यात. आणि आमच्या बाजूला खालून ऊसाचं रान आहे, ते किती हिरवगार दिसायले. आणि आपलं रान करडीचं रान होतं, तर करडीचा भरपूर असा रमणा पडला होता. तर ह्या काड्या याचायच्या आणि नंतर आणखीन पाळी घालून पण पेरणीच्या भागं पण थोड्याफार याचावं लागतील. तर आणि लेकरं म्हणजे थोडं थोडं करू लागलं. आणि नंतर आम्ही सगळ्या काड्या येचून घेतल्या आणि दिवस माळवेपर्यंत केलं. लेकरांचं म्हणाल तर सकाळी भरपूर असं ऊन होतं, त्याच्यामुळे काही लिंबाच्या झाडाच्या बाहेर निघाली नाहीत. आणि नंतर ज्यावेळेस आता जवळपास 4-5 वाजायला येतं, 4 वाजेपर्यंत भरपूर ऊन होतं. तर आता 5 वाजता आम्ही सगळेच उठलोत आणि पुन्हा नंतर काड्या याचायला लागलोत. तर सगळे चिल्ले पिल्ले सगळेच उठले आणि नंतर पुन्हा जाता जाता दिवस माळवला आता. तर आता निघतोत घराकडं. तर इकडं ढिगं पण फुकून दिली. तर बघा, अशी असते शेतकऱ्यांची बेजारी. तर भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.